नमस्कार. लेक्चर 5 मध्ये आपण आज बघणार आहोत. काल मी जसं सांगितलं होतं की व्हॉट इज फॉरेक्स ट्रेडिंग. आपण स्क्रीनवर बघताय की वेगवेगळे लोगोज आहेत, वेगवेगळे करन्सीजचे लोगोज आहेत. एक तर तुम्हाला माहितीच असेल कालचा डॉलरचा. तर या बाकीच्या करन्सीज कोणत्या आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये नक्की कसं ट्रेडिंग केलं जातं किंवा फॉरेक्स ट्रेडिंग हा प्रकार काय आहे, करन्सीजचे व्हॅल्यूज कमी जास्त का होतात किंवा ह्यात आपण ट्रेड कधी करू शकतो, कसा करू शकतो, हे आज आपण सगळं आज ह्या आपण 5व्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो फर्स्ट आपण थोडंसं डिटेल डेफिनेशन्स बघूया की फॉरेक्स ट्रेडिंग किंवा फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय किंवा मार्केट काय नक्की प्रकार आहे तो. तर फॉरेक्स शॉर्ट फॉर फॉरेक्स एक्सचेंज, हा फॉरेक्सचा शॉर्ट फॉर्म आहे फॉरेक्स एक्सचेंजसाठी. फुल फॉर्म त्याचा आहे फॉरेक्स एक्सचेंज मार्केट, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये फॉरेक्स म्हणतो. ओके, इज द ग्लोबल डिसेंट्रलाइज्ड मार्केट फॉर बाईंग. डिसेंट्रलाइज्ड, आता डिसेंट्रलाइज्ड ह्या वर्डचा पहिला अर्थ समजून घ्या. डिसेंट्रलाइज म्हणजे एका ग्रुप किंवा ऑर्गनायझेशन कडे कंट्रोल असलेली गोष्ट. ओके, सेंट्रलाइज जर असेल तर एक वन सिंगल ह्युमन किंवा वन सिंगल इंडिव्हिज्युअल जी गोष्ट चालवतो त्याला आपण सेंट्रलाइज म्हणतो. डिसेंट्रलाइज म्हणजे फॉरेक्स मार्केटवर एकाचा कुठल्या व्यक्तीचा कंट्रोल नाही आहे, तर ग्रुप, ऑर्गनायझेशन किंवा हे जे एक्सचेंज आहे ह्याच्यात मल्टिपल लोक, मल्टिपल ऑर्गनायझेशन्स आहेत जे पूर्ण या मार्केटवर वॉच ठेवून असतात किंवा ह्या पूर्ण मार्केटचं जे काय बाईंग, सेलिंग, रूल्स, रेग्युलेशन जे काय ते ऑब्झर्व करत असतात. ओके, सो इज द ग्लोबल डिसेंट्रलाइज्ड मार्केट फॉर बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंजिंग करन्सीज. तर आपण फॉरेक्स मार्केटमध्ये काय करतो की आपण बाईंग करतो, आपण सेलिंग करतो करन्सीज. ओके, बेसिकली आपण एक्सचेंज करत असतो. एक करन्सी घेतो, दुसरी विकतो, दुसरी घेतो, परत एक विकतो, असं आपण एक्सचेंज करत असतो करन्सीजमध्ये. हा एक्सचेंज चालू असतो कॉन्स्टंटली, म्हणून तिथे आपण कुठेतरी त्याला फॉरेन एक्सचेंज म्हटलेलं आहे. ओके, इट इज द लार्जेस्ट अँड मोस्ट लिक्विड फायनान्शियल मार्केट इन द वर्ल्ड. हे सगळ्यात वर्ल्डचं लार्जेस्ट मार्केट तर आहेच. दुसरं आपण समजून घेऊया की लिक्विड हा शब्द काय वापरला. लिक्विडिटी म्हणजे व्हॉल्युम्स, म्हणजे क्वांटिटीज. ओके, सोप्या भाषेत समजायचं तर जेव्हा लिक्विडिटी जास्त असते तेव्हा ह्याच्यात खूप लोक ट्रेड करत असतात किंवा जास्तीत जास्त क्राऊड किंवा जास्तीत जास्त लोक असल्यामुळे ट्रेड करताना आपल्याला जास्त व्हॉल्युम्स मिळतात, जास्त क्वांटिटीजमध्ये ट्रेड होत असतं, तर त्याला आपण म्हणतो लिक्विडिटी. सो ह्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लिक्विडिटी आहे, सगळ्यात जास्त लोक ह्या मार्केटमध्ये ट्रेड करत असतात आणि हे वर्ल्डचं लार्जेस्ट मार्केट आहे आणि ह्याचा डेली टर्नओव्हर जवळपास 5 ते 6 ट्रिलियन. हे थोडे रिपोर्ट्स आधीचे असल्यामुळे ह्याच्यात 5 ट्रिलियन म्हटलं, पण आता करंटली 6 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे मार्केट. सो डेली ह्याचा रेव्हेन्यू किंवा डेली टर्नओव्हर 5 ते 6 ट्रिलियन असतो. सर त्याच्यामुळे जगातले सगळ्यात मोठं मार्केट आहे. तुम्ही दुसरं ऐकलं असणार स्टॉक मार्केट, ज्यात आपल्याला इंडियात पण माहिती आहे इंडियन स्टॉक्स असतात, इंडियन कंपनीजचे. ते मार्केटचं महिन्याला जेवढं ट्रेडिंग होतं किंवा महिन्याचा जरी तुम्ही रेव्हेन्यू मोजलात तरी तो ह्याचा कुठेतरी कम्पेअर आपण करू शकत नाही, कारण ह्याचा दिवसाचा पर डे जो आपलं फॉरेक्स मार्केट आहे ह्याचा पर डेचा तुमचा 5 to 6 ट्रिलियन डॉलर्स रेव्हेन्यू असतो. ओके, सो त्यामुळे हे कुठेतरी वर्ल्डमधलं मोठंच मार्केट आहे. दुसरं असं कुठचंही मार्केट नाही जे ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण एक्झाम्पल म्हणून बघू शकतो. त्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग इन्व्हॉल्व स्पेक्युलेटिंग ऑन द प्राइस मुवमेंट्स ऑफ करन्सी पेअर्स. ओके, तर फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काय असतं की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला करन्सी पेअर्स असतात. USD JPY असेल किंवा USD युरो असेल. ओके, किंवा तुम्हाला ग्रेट ब्रिटन पाऊंड अगेन्स्ट USD असेल किंवा तुम्हाला AUD ऑस्ट्रेलियन डॉलर अगेन्स्ट USD असेल. तर USD म्हणजे युनायटेड स्टेट्स डॉलर. ही करन्सी जास्तीत जास्त वेळेला तुम्ही बघणार आहात, कारण इंटरनॅशनली ट्रेड करताना युनायटेड डॉलर्सच जास्तीत जास्त वापरला जातो आणि बाकी ह्याच्याबरोबर जे जोडलेले आहेत ते तुम्ही वेगळे करन्सीज बघू शकता. तर ह्यांना आपण म्हणतो पेअर्स. ओके, या जोड्या आहेत, हे पेअर होतात. तुम्ही करन्सीवर ट्रेड करताना समजा AUD USD करताय तर तुम्ही ह्या एका करन्सी पेअरवर ट्रेड करता. ओके, यू ट्रेड ऑन द पेअर. ओके, हे कसे काय डिफरन्स आहे ते पुढे पण मी तुम्हाला एक्सप्लेन आता करणार आहे. फक्त आता इंट्रोडक्शन आपण करून घेऊया. त्यानंतर काय, ट्रेडर्स कॅन बाय और सेल अ पर्टिक्युलर करन्सी विथ द एम ऑफ मेकिंग प्रॉफिट
फ्रॉम द डिफरन्स इन द एक्सचेंज रेट्स. ओके, आता हे थोडंसं आपण समजून घेऊया. आता फॉर एन एक्झाम्पल, पूर्वी 1970-80 ह्या काळात जर तुम्ही USD डॉलरची व्हॅल्यू बघितली असती तर ती 7 ते 10 रुपयेच होती आपल्या इंडियन करन्सी प्रमाणे. ओके, डॉलरची व्हॅल्यू. तेच जर तुम्ही आज बघायला गेलात तर आज युनायटेड स्टेट्स डॉलर हा 80+ झालेला आहे. आपल्याकडे सध्या 82 का 83 रुपये आपल्याकडे सुरू आहे. ओके, सो विचार करा 1970-80 पासून ही ग्रोथ कशी काय झाली. तर त्याला कारणं खूप असतात. तर ती रिझन्स आपण बघणार आहोत. रिझन्स मी इथे स्क्रीनवर पण तुम्हाला डिस्प्ले केलेले आहेत. पॉज करूनही तुम्ही बघू शकता, वाचून घेऊ शकता आणि नंतर एक एक गोष्ट समजून घेऊ शकता. ओके, तर आता एवढा करन्सी डिफरन्स का होतो, तर व्हॉट फॅक्टर्स चेंज द व्हॅल्यू ऑफ करन्सी. एक तर असतं तुमचं GDP. ओके, GDP काय आहे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज अ मॉनिटरी मेजर ऑफ द मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अ स्पेसिफिक टाइम पिरियड बाय अ कंट्री ऑर कंट्रीज. जे आपण म्हणतो की डेव्हलपमेंट झाली, GDP आपल्या कंट्रीचा वर गेला, म्हणजे काय की आपल्याकडे कुठेतरी एक्सपोर्ट चांगला झाला, आपले प्रॉडक्ट चांगले झाले, आपल्या कंट्रीचे सर्व्हिसेस चांगले झाले, त्यामुळे आपल्याला कुठेतरी आपण इन्कम सोर्स वाढले लोकांचे, आपण जास्त पैसा कमवू लागलो, त्याने एक कंट्री किंवा एक देश श्रीमंत होऊ लागतो. सो GDP जेव्हा तुमचा वाढतो 1+, 2+, हा जेव्हा 3+ वाढत जातो, ते एक इफेक्ट असतं की तुमच्या करन्सीची व्हॅल्यू पण वाढत जाते. बाकीच्या देशांच्या तुलनेत जेव्हा तुमची करन्सी वाढत जाते तेव्हा तुमचा देश कुठेतरी डेव्हलप झालेला आहे किंवा तुमची GDP जास्त आहे. ओके, एक झालं. दुसरा ह्याचा फंडा आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचं डेफिनेशन समजा नंतर तुम्हाला सोप्या भाषेत मी समजून. डेफिनेशन आहे इन्फ्लेशन मेजर्स हाऊ मच मोर एक्सपेन्सिव्ह अ सेट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हॅज बिकम over a certain period, usually a year. It may be one of the most familiar words in economics. Inflation has plunged countries into long periods of instability. Okay, inflation सोप्या भाषेत समजायचं तर महागाई. ओके, वस्तूंची आपल्याकडे बघा की आपल्याकडे 10 वर्षापूर्वी जर तुम्ही कुठची गोष्ट घेतलेली असेल किंवा गाडी घेतलेली असेल तर आज त्याच गाडीची किंमत किंवा त्या वस्तूची किंमत कितीतरी पटीने वाढलेली आहे. तर इन्फ्लेशन म्हणजे महागाई. जसं डे बाय डे तुमचे घरांच्या किमती, तुमचे रेंट्स किंवा तुमचे फोन तुम्ही विकत घेता, कुठचाही प्रॉडक्ट घेता, त्याची जशी प्राइस वाढत जाते त्याला आपण म्हणतो इन्फ्लेशन. तर इन्फ्लेशनमुळे पण या करन्सीचे व्हॅल्यूज चेंज होत असतात. ओके, तिसरा आहे डेट. डेट म्हणजे काय? कर्ज. सोप्या भाषेत समजायचं मराठीत तर कर्ज. त्याचं डेफिनेशन आहे डेट इज मनी one person or organization or government owes to another person, organization or government. ओके, समजा आता एका देशाने दुसऱ्या देशाकडून कर्ज काढलेलं असेल आणि ते कर्ज फेडलेलं नसेल किंवा ते कर्ज आउटस्टँडिंग असेल, फेडायचं राहिलेलं असेल, तर त्या गोष्टीचा पण करन्सीच्या व्हॅल्यूवर इफेक्ट होऊ शकतो. खूप कर्ज असेल जर देशावर तर त्या करन्सीची व्हॅल्यू कमी होऊ शकते बाकीच्या देशांच्या तुलनेत. ओके, आणि लास्ट पण मोस्ट इम्पॉर्टंट जो फॅक्टर आहे तो असतो PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. ओके, आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हे जर सोप्या भाषेत मराठीत समजायचं असेल तर पहिला ती डेफिनेशन वाचतो. PPP आर द रेट्स ऑफ करन्सी कन्व्हर्जन दॅट इक्वलाइज द पर्चेसिंग पॉवर ऑफ डिफरंट करन्सीज बाय एलिमिनेटिंग द डिफरन्सेस इन प्राइस लेवल्स बिटवीन कंट्रीज. ओके, सोप्या भाषेत समजायचं झालं तर आपल्याला इंडियात मिळणारी एक गोष्ट जर तुम्ही अमेरिका किंवा US मध्ये गेलं तर तिथे त्याच किमतीला मिळेल असं नाही. सर पकडा की इंडियात जर आपण समजा एक चहा घेतोय, आपण टीचा एक्झाम्पल घेऊया, तर आपल्याला इंडियात चांगल्यात चांगलं 10 रुपये 20 रुपयेला पण आपल्याला मिळू शकतो. पण तेच जर आपण कुठेतरी US मध्ये गेलो तर आपल्याला तो चहा मे बी 100, 200, 400 असा महाग असू शकतो इंडियन रुपीजच्या तुलनेत. तिकडे त्यांच्या प्राइसच्या हिशोबाने तो 1 किंवा 2 किंवा 3 डॉलरच असणार आहे. पण इंडियन करन्सी जेव्हा आपण कन्वर्ट करणार तेव्हा आपल्याला तो महाग वाटणार आहे. तर ह्याला आपण म्हणतो पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. सेम वे तिकडे जर तुम्ही समजा शॉपिंग करायला गेलात, ओके, इंडियात तुम्ही समजा एक शर्ट घेतलात, त्याची व्हॅल्यू होती 1000 रुपये. ओके, INR. तोच शर्ट तुम्ही जर US मध्ये घ्यायला गेलात तर त्याची व्हॅल्यू डॉलर्समध्ये असणार. आता ती $40 असू शकते, $50 असू शकते. जेवढा तुम्ही ब्रँडेड किंवा चांगला घ्याल तेवढा महाग असणार. पण आता ह्याचा जर तुम्ही हिशोब घालाल तर इंडियन करन्सीच्या हिशोबाने 3200 ते 4000 रुपयाला तुम्हाला एक शर्ट पडू शकतो जर तुम्ही US मध्ये घेतलात तर. ओके, सो हा डिफरन्स आहे आणि ह्याला आपण ह्या कॉन्सेप्टला म्हणतो PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटी.
ओके सर, तर ह्या गोष्टीमुळे पण करन्सीच्या व्हॅल्यूमध्ये थोडंसं डिफरन्सेस होऊ शकतात. आता आपण परत जाऊया मेन आपल्या पेजवर, जिथे आपण थर्ड पॉईंट बघणार आहोत त्याचा, की फॉरेक्स मार्केट ऑपरेट्स 24 hours अ डे. ओके, 24 तास दिवसाचे हे मार्केट सुरू असतं आणि 5 days अ वीक हे मार्केट चालतं. सोमवार ते शुक्रवार हे मार्केट चालू असतं, सॅटर्डे संडे हे मार्केट बंद असतं. विथ ट्रेडिंग सेशन्स टेकिंग प्लेस इन डिफरंट टाइम झोन्स अराउंड द वर्ल्ड. 24 तास चालू असल्यामुळे वेगवेगळ्या जे टाइम झोन्स आहेत आपले, वेगवेगळ्या कंट्रीज आहेत, वेगवेगळे आपले जे इंडेक्स आहेत, वेगवेगळे स्टॉक मार्केट्स आहेत, त्या सगळ्या स्टॉक मार्केटच्या वेगवेगळ्या सेशन्स प्रमाणे ह्या मार्केटमध्ये मुवमेंट्स येत असतात. ओके, कसे काय ते आपण पुढे मी केलेलं आहे, सेशनचे टायमिंग्स हे तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. दिस अलाउज ट्रेडर्स टू पार्टिसिपेट इन द मार्केट एट एनी टाइम रिगार्डलेस ऑफ देअर लोकेशन. ओके, मी स्टार्टिंगला पण कोर्सला म्हटलं होतं, फॉरेक्स ट्रेडिंगचं ॲडव्हान्टेज आहे, ॲडव्हान्टेज आपण म्हणूया, ॲडव्हान्टेज आहे टाइम अवेलेबिलिटी. ओके, ह्याने काय होतं की जे तुम्ही समजा 9 to 5 किंवा 10 to 6 जॉब करणारे जर असाल, तर तुम्हाला इंडियन मार्केट जे आपलं 9:15 ते 3:30 चालतं ह्याच्यात ट्रेड करायला कठीण जातो. त्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही संध्याकाळी 5-6ला सुटून आलात घरी की त्यानंतर पण तुम्ही बसू शकतात, कारण हे मार्केट 24 तास चालू असतं. फक्त इम्पॉर्टंट आहे की कोणत्या सेशनला तुम्ही ट्रेड करताय, कारण वेगवेगळ्या कंट्रीजचे वेगवेगळे सेशन्स आहेत. आपण त्या सेशन्सकडे आता जाऊया. ओके, तर आपल्याकडे मेजरली 3 सेशन्स आपण बघतो. 3 सेशन्स हे जेव्हा असतात तेव्हा जास्तीत जास्त लिक्विडिटी मार्केटमध्ये असते. लिक्विडिटी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. लिक्विडिटी म्हणजे जास्त व्हॉल्यूम, जास्तीत जास्त लोक ट्रेड करत असतात, त्यामुळे तुम्हाला स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट असते. ओके, सो तुमचं आहे एशियन मार्केट, दुसरं आहे अमेरिकन मार्केट आणि तिसरं आहे युरोपियन मार्केट. ओके, हे तिन्ही मार्केटचे वेगवेगळे सेशन्स असतात. स्क्रीनवर आता मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून हे टायमिंग्स लिहून घेऊ शकता आणि त्या टायमिंगला चार्ट्स ऑब्झर्व करू शकता की फॉरेक्स मार्केटमध्ये खरंच तेव्हा ती व्हॉल्यूम किंवा लिक्विडिटी जी मी सांगतो ते येते काय. स्वतः रिसर्च करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः रिसर्च करून या गोष्टी बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ते प्रॅक्टिकली कळणार नाही. ओके, सो एशियन मार्केट जे आपलं आहे ते एशियन मार्केटमध्ये तुम्ही बघा की एशियामध्ये शांघाई स्टॉक एक्सचेंज येतो, टोकियो स्टॉक एक्सचेंज येतो, हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज येतो. तर या प्रत्येक एक्सचेंजचं टायमिंग हे तुम्हाला पुढे दिलेलं आहे, 9:30 ते 3. ओके, 9 ते 3, 9:30 ते 4 असे वेगवेगळे टायमिंग्स आहेत. त्याच्यात पुढे पण तुम्हाला दिलेलं आहे की लोकल टाइम अँड इट हॅज अ ब्रेक पिरियड फ्रॉम 11:30 AM to 1 PM. ओके, टोकियोसाठी त्यांचा लंच टाइम फ्रॉम 11:30 AM to 12:30 PM. तर कुठे कुठे हे ब्रेक्स पण आहेत मध्ये. ओके, सो हे ब्रेक्सही तुम्हाला बघायचे आहेत, कारण तेव्हा तुमचा व्हॉल्यूम कुठेतरी ड्रॉप होतो. ओके, व्हॉल्यूम ड्रॉप होतो म्हणजे व्हॉल्यूम खाली येतो कुठेतरी. त्या टायमिंगला लंच टाइम असल्यामुळे लोक ट्रेड करत नाहीत. सो त्या टायमिंग्सना आपण चेक करायचं, व्हॉल्यूम असेल तरच मार्केटमध्ये ट्रेड करायचं. ओके, त्यानंतर तुमचं आहे युरोप मार्केट. युरोप मार्केटमध्ये पण कोणते कोणते एक्सचेंजेस इन्व्हॉल्ड आहेत ते आपण दिलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत मी. त्याचे पण टायमिंग्स आहेत. तर मोस्टली हे मार्केट जेव्हा ओपन होतात किंवा क्लोज होतात. ओके, एक काय समजून घ्यायचं की मॅक्झिमम व्हॉल्यूम किंवा मॅक्झिमम क्वांटिटी लोकांची जास्त कधी असते, जेव्हा मार्केट एकतर ओपन होतं तेव्हा किंवा मार्केट जेव्हा क्लोज होत असतं तेव्हा. सो तुम्हाला हे ओपन टाइम आणि क्लोज टाइम जो आहे ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके, कारण तुमचा जो ओपन आणि क्लोज टाइम आहे त्या मोमेंटला किंवा त्या टाइमला जास्त व्हॉल्यूम येणार. तर तेव्हा जर तुम्ही ट्रेड घेतलेला असेल तर तुम्हाला फास्ट एक्झिक्युशन मिळणार, चांगली मुवमेंट मिळणार ट्रेडमध्ये. ओके, म्हणजे चांगला प्रॉफिट करू शकता तुम्ही. सो हे टायमिंग्स आहेत. परत एकदा सांगतो की हे 3 एक्सचेंजेस, हे 3 सेशन्स जे आहेत या 3 सेशन्समध्ये वेगवेगळे एक्सचेंजेस आहेत, तर ते बघून घ्या. प्लस हे टायमिंग लिहून ठेवा की कधी ओपन कधी क्लोज यांचे टायमिंग्स आहेत ते. ओके, सो हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की सेशन काय असतात, वेगवेगळे सेशन्स मी टाइम झोन सांगितले होते ते. आता तसंच सेम आपल्याकडे हे टाइम झोन इंडियाच्या हिशोबाने मी बनवलेले आहेत. तर ह्याच्यात जे तुम्ही आधी आता आपण सेशन्स बघितले तसेच ह्याच्यात एक्सचेंजेसचे टायमिंग्स आहेत. ओके, तर तुम्हाला लंडन तुम्ही बघाल स्क्रीनवर, तर लंडन सकाळी आपल्याकडे हे GMT जे आहे ते आपलं इंडियन टायमिंग आहे. ओके, 24 तासाचं घड्याळ आहे. मी पहिलेही म्हणालो फॉरेक्स ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल 24 hours हे मार्केट सुरू असतं, त्यामुळे तुम्ही कुठेतरी 24 तासाचं घड्याळ आधी वापरायला आणि बघायला शिका, तर तुम्हाला टायमिंग्स आणि झोन्स त्याचे व्यवस्थित कळतील.
सो आपल्याकडे आता लंडन मार्केट जे ओपन होतं ते होतं इंडियन टाइम प्रमाणे सकाळी 8 वाजता ते दुपारी 4 वाजेपर्यंत. त्याच टाइममध्ये न्यूयॉर्क मार्केट ओपन होतं आपल्याकडे 1 वाजता दुपारी, जे बंद होतं रात्री 9 वाजता. सो हे सेशन्स कुठेतरी तुम्ही बघायला पाहिजेत, इंडियन टाइम प्रमाणे बघायचं, कारण लंडन न्यूयॉर्कचे त्यांचे दिवसाचे टाइम्स आहेत, पण त्यांच्याकडे दिवस असतो तेव्हा आपल्याकडे तेव्हा दिवसच असेल असं नाही. आता न्यूयॉर्क मार्केट तुम्ही बघा, आपल्याकडे 9 वाजतात पण त्यांच्याकडे ते संध्याकाळी 4 वाजताच संपतं. ओके, सो हे वेगवेगळे झोन्स आहेत. सिडनी, टोकियो पण आहे. सिडनी तुमचं इथे चालू होतं 22 म्हणजे 10 वाजता रात्री सुरू होतं आणि सकाळी तुमचं 6 वाजता संपतं. तसं टोकियो तुमचं संध्याकाळी 7 वाजता सुरू होतं आणि सकाळी आपल्याकडे 8 वाजता तेव्हा ते मार्केट बंद होतं. ओके, सो हे सेशन्स पण आहेत. आपल्याकडे रात्रीचे पण मुवमेंट्स असतात म्हणून या मार्केटमध्ये. त्यामुळे जर तुम्ही फुल डे जॉब करत असाल आणि तुम्हाला हे मार्केट बघायचं आहे तर तुम्हाला हे वेगवेगळे टाइम फ्रेम्स मी दिलेत की जिथे तुम्ही ट्रेड करू शकता. ओके, आता आपण परत येऊया मेन स्क्रीनवर आपल्या इंट्रोडक्शनच्या पेजवर. तर तिसराही पॉईंट मी तुमचा क्लिअर केलेला आहे की कुठच्या टाइमला कुठच्या सेशन्सना तुम्ही ट्रेड करू शकतात. डिटेल टायमिंग हे मी मेन्शन केलेले आहे. फोर्थ पॉईंट बघूया. वन ऑफ द युनिक फीचर ऑफ फॉरेक्स मार्केट इज इट्स हाय डिग्री ऑफ लेव्हरेज. ओके, लेव्हरेज म्हणजे पहिले मी एक्सप्लेन केलेलं, आता तुम्ही एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगेन की फॉरेक्स मार्केट मॅक्झिममली लोक का फॉरेक्स मार्केटमध्ये जम्प करतात किंवा उडी मारतात, कारण हे तुम्हाला लेव्हरेज देतं. ओके, आता स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो लेव्हरेजचा काय अर्थ आहे. की समजा लेव्हरेज म्हणजे काय, जे तुमचे ब्रोकर्स असतात, ज्या ब्रोकर्सच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अकाउंट काढता, ज्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही फॉरेक्समध्ये ट्रेड करू शकता, करन्सी विकत घेऊ शकता, विकू शकता, हे ब्रोकर्स तुम्हाला लेव्हरेज देतात 100x 500x पर्यंत. ओके, आता 100x आणि 500x म्हणजे काय, 100 पटीने 500 पटीने तुम्हाला लेव्हरेज देतात. जर समजा तुम्ही $1 तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो $100 सारखा वापरू शकता. ओके, जर 500चं लेव्हरेज तुमचं असेल 500चं, तर तुमचा $1 जो आहे तो तुम्ही $500 सारखं तुम्ही वापरू शकता. सो त्याच्यामुळे कुठेतरी फॉरेक्समध्ये जास्त लोक येतात, कारण ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लो आहे आणि त्या लो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला ब्रोकर चांगलं लेव्हरेज दिल्यामुळे तुम्ही मोठी क्वांटिटी घेऊ शकता आणि चांगले प्रॉफिट्स बुक करू शकता, जर तुम्ही हे व्यवस्थित शिकलं आणि नॉलेज याचं घेतलं तरच. ओके, which allows traders to control large positions with a relatively small amount of capital. However, this also means that forex trading carries a high level of risk and should be approached with caution. Okay, मी पहिलेही तुम्हाला सांगितलं होतं, जिथे रिस्क आहे तिथे तुम्हाला जास्त मोठा रिवॉर्ड पण आहे. म्हणजे जिथे रिस्क आहे तिथे तुम्हाला जास्त प्रॉफिट आहे पण लॉस पण आहे. ओके, सो ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नुसतं प्रॉफिट किंवा नुसतं रिवॉर्ड बघून चालायचं नाही, लॉसही थोडा बघायचा. कारण एक प्रोफेशनल ट्रेडर कोण असतो, ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पलच देतो. एक प्रोफेशनल ट्रेडर कोण असतो, जो रिस्क मॅनेज करू शकतो. ओके, रिस्क मॅनेजमेंट करू शकतो. रिस्क मॅनेजमेंट जो व्यवस्थित करू शकतो तोच एक प्रोफेशनल ट्रेडर होऊ शकतो. तुम्ही जर इमोशनली ट्रेड करत असाल की मला वाटलं म्हणून मी ट्रेड केलं, मला वाटलं म्हणून मी आज पैसे गुंतवले, तर तुमचा लॉसेस होणार आहे. तर त्याच्यामुळे जो रूल्स फॉलो करतो, जो एक सिस्टीम बनवतो आणि जो डिसिप्लिन आहे, ओके, आणि जो इमोशन्स आपले कंट्रोल करू शकतो, तो एक प्रोफेशनल ट्रेडर बनतो. आणि जेव्हा तुम्ही हाय लेव्हरेज ट्रेडिंग करत असता तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली जास्त विचार केला पाहिजे तुमची रिस्क मॅनेजमेंटचा. जर समजा तुम्ही उदाहरण म्हणून जर ₹1 तुम्ही गमवताय तर तुम्ही ₹2 तरी कमवले पाहिजेत. ओके, ट्रेडिंगच्या भाषेत आपण म्हणतो 1:2, म्हणजे 1:1ची रिस्क तर 2चा रिवॉर्ड, एवढं तरी मिनिमम तुमचं असलं पाहिजे. जर तुम्ही ₹10 कमवताय तर ₹20 तुम्ही कमवलेच पाहिजेत जेव्हा तुम्ही तुमचा ट्रेड सक्सेसफुल होईल तेव्हा. तर हे असं रिस्क मॅनेजमेंट करायची असते. या कोर्समध्ये पुढे आपण रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी या सगळ्या गोष्टींवर काम करणारच आहोत, पण सध्यासाठी पहिला ते तुम्हाला मार्केट समजणं गरजेचं आहे. ओके, सो हा होता फोर्थ पॉईंट ज्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ह्यानंतर 5व्या पॉईंटच्या आधी आपण जाऊया लॉट साईज बघायला, की तुम्ही जे आता ह्या करन्सीजमध्ये ट्रेड करणार आहात, ह्या करन्सीजमध्ये लॉट्स असतात. ओके, तर आपण कसं आपल्या इंडियन मार्केटमध्ये एक स्टॉक घेतो, एका कुठच्या तरी कंपनीचा एक स्टॉक म्हणजे एकची क्वांटिटी घेतो, तसंच सेम फॉरेक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वांटिटीचे टाईप आहेत. कारण फॉरेक्स मार्केट मोठं आहे, तिथे एक क्वांटिटी घेणंही तुम्हाला खूप महाग आहे.
शक्यच आहे असं नाही, त्यामुळे ते वेगवेगळे क्वांटिटीज आहेत. आता स्क्रीनवर तुम्ही बघाल तर स्टँडर्ड पासनं तुम्हाला नॅनो लॉट पर्यंत आपल्याला दिलेलं आहे. आता हे युनिट्स म्हणजे काय, तर $1,00,000 एक क्वांटिटी घ्यायला तुम्हाला $1,00,000 लागतात. समजा तुम्हाला एक क्वांटिटी घ्यायची आहे. ओके, आपण करन्सी पेअर जे वर मी सांगितले होते त्याच्यात पकडूया की USD JPY, समजा ही करन्सी हा पेअर आहे. ओके, JPY म्हणजे जॅपनीज येन, USD म्हणजे डॉलर, तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केले मी. तर ह्याची जर एक क्वांटिटी घ्यायची असेल तर तुम्हाला लागतात $1,00,000. ओके, आता $1,00,000 तुम्हाला तुमच्याकडे 100 पट किंवा 500 पट ह्याचे लेव्हरेज असल्यामुळे तुम्हाला 1,00,000 नाही लागणार. ओके, कमी लागणार आहेत. बट स्टील तुम्हाला साधारण हिशोब करण्यासाठी किंवा लॉट्स कसे कॅल्क्युलेट करतात त्यासाठी मी एक्झाम्पल देतोय. दुसरं आहे की तुम्हाला मिनी लॉट जर तुम्ही घेता तर तुम्हाला लागतात $10,000. ओके, स्क्रीनवर मी सगळे प्राइजेस तुम्हाला दिलेले आहेत. लेव्हरेजने कॅल्क्युलेट जर तुम्ही केलात तर तुम्ही हिशोब घाला की तुम्ही $1 जर $500 सारखं वापरू शकताय, तर तुम्हाला $1,00,000 जर क्वांटिटी घ्यायची असेल $1,00,000 खर्च करून, तर तुम्हाला किती खरे ॲक्च्युअल पैसे लागतील कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. बिकॉज तुमचं मॅथ्सही थोडंसं स्ट्रॉंग असलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी मी जर सांगत बसलो तर तुम्ही स्वतःहून रिसर्च करणार नाही. त्याच्यामुळे कॅल्क्युलेट करा. तुमच्या समोर सगळे व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला फक्त कॅल्क्युलेटरचा वापर करून बघायचा आहे की $1,00,000 जर मला इन्व्हेस्ट करायचे असतील आणि मला 500चं लेव्हरेज आहे, तर मला किती पैसे मला गुंतवावे लागतील, किती डॉलर्स माझ्याकडे ॲक्च्युअल अकाउंटमध्ये लागतील. ओके, पर पिप काय आहे हे आपण नंतर बघूया. पहिल्या आधी युनिट्स आणि व्हॉल्यूम समजून घ्या. 0.1 जर व्हॉल्यूम तुम्हाला घ्यायचं असेल, 0.1 क्वांटिटी, तर त्याच्यासाठी $10,000 लागतात. जर तुम्हाला 0.01 ज्याला आपण मायक्रो लॉट म्हणतो, जे बिगिनर्स असतात, नवीन फॉरेक्समध्ये येतात, त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही मायक्रो लॉटच घ्यायचे. कारण नॅनो लॉट सगळ्या करन्सीजचे अवेलेबल नसतात, सिलेक्टेड करन्सीजचे आहेत. मायक्रो लॉट मोस्टली अवेलेबल असतात सगळ्यांचे. त्यामुळे 0.01 घ्यायला तुम्हाला $1,000 लागतात आणि तुम्हाला 0.001 म्हणजे नॅनो लॉट घेण्यासाठी $100 लागतात. ओके, सो आता व्हॅल्यू पर पिप, हे डॉलर्स पर पिप जे मी केलेलं आहे त्याचं आपण स्क्रीनवर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता समजा तुम्ही कुठची करन्सी, आपण जी ही करन्सी म्हटली USD JPY. ओके, दुसरे अजून एक एक्झाम्पल देतो कारण ह्या करन्सीची व्हॅल्यू वेगळी असते. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण USD AUD. ओके, 2 एक्झाम्पल झाले. तर आता USD JPY ची व्हॅल्यू तुम्हाला असते 130.456 अशी तुम्हाला व्हॅल्यू लिहिली जाते. ओके, तर आता ही व्हॅल्यू जी आहे 130.456 ह्याच्यातलं तुमचं पिप, PIP आपण ज्याला म्हणतो. ओके, पिप्स म्हणा किंवा पॉईंट्स म्हणा, पण मोस्टली फॉरेक्सच्या लँग्वेजमध्ये आपण ह्यांना पिप्स म्हणतो. ओके, तर ह्याच्यातला जो तुमचा हा लास्ट डिजिट आहे तो झाला तुमचा पिप. ओके, म्हणजे इथे तुमचे हे 6 पिप्स आहेत. ओके, हा लास्ट डिजिट जो असतो त्याला आपण म्हणतो पिप. ओके, फॉरेक्स ह्या करन्सीज 1 ते 2% मुवमेंट करतात. ओके, दिवसभरात 24 तासात यापेक्षा जास्त मुवमेंट नसते. त्यामुळे कुठेतरी इथे ही रिस्क नसते की आपल्या इंडियन स्टॉक सारखं अगदीच वर गेला किंवा अगदीच खूप खाली पडला 5%, 8% तसं ह्याच्यात नसतं. 1-2% ह्याची मुवमेंट असते, ती आपल्यासाठी खूप होते. तर ह्यात तुमचे हे जे शेवटचे 2 डिजिट्स आहेत हे फ्लक्च्युएट होत असतात आणि हे फ्लक्च्युएशनमध्ये आपण 20 पिप्स किंवा 30 पिप्स एवढाच टार्गेट आपण जरी ठेवला तरी आपण ह्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल राहू शकतो. ओके, सो परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की USD JPY ची व्हॅल्यू आहे समजा 130.458. तर ह्याच्यात 8 जो आहे शेवटचा डिजिट जो आहे लास्ट डिजिट तो झाला पिप, म्हणजे तुमचं ह्या एक्झाम्पलमध्ये झाले 8 पिप. ओके, हे आय फील हे तुम्हाला समजलेलं असेल. तसंच आता USD AUD म्हणजे USD अगेन्स्ट ऑस्ट्रेलियन डॉलरची व्हॅल्यू असते 0.96345 अशी व्हॅल्यू येते ह्याची. तर ह्याच्यात तुमचा जो लास्ट डिजिट आहे हा तुमचा झाला पिप. ओके, हा तुमचा झाला पिप. आता ह्याला पण डिवायडेशन करू शकतो. हा असतो मायक्रो पिप आणि हा असतो तुमचा पिप. ओके, त्यामुळे शेवटचा जो आहे इथे तुमचा झाला 5 पिप्स. आता जर इथे समजा मी -5 केलं असतं तर इथे माझी व्हॅल्यू झाली असती 96340. -5 केल्यामुळे -5 पिप्स माझा लॉस झाला किंवा +5 पिप्स माझा प्रॉफिट झाला. ओके, सो असं हे ह्याचं एक्झाम्पल आहे की ह्या करन्सीची व्हॅल्यू आपण प्राइसिंग जे ह्याचं आहे किंवा व्हॅल्यू आपण कशी मोजतो पर पिप, तर आपण ह्या शेवटचा जो लास्ट डिजिट असतो,
लास्ट डिजिट तो आपला असतो पिप. आता स्क्रीनवर परत येऊया जिथे आपण डॉलर पर पिप म्हटलं. तर तुम्ही जर एक क्वांटिटी घेतलात, ओके, एक क्वांटिटीचा आपण एक्झाम्पल बघूया. जर तुम्ही समजा USD JPY हा आपण ह्याची प्राइस होती 13456, ह्याचं तुम्ही एक क्वांटिटी विकत घेतलाय. ओके, एक क्वांटिटी विकत घेऊन हा जर 130.457 झाला, हा ओके, प्लस 1 पिप जरी याच्यात वाढला तरी तुम्ही इथे $10 कमवणार, कारण आपल्याला पर पिपची ही व्हॅल्यू आहे. पर पिपची व्हॅल्यू आहे एक क्वांटिटीमध्ये $10. तसंच सेम जर समजा इथे हा 2 पिप वाढला, ओके, तुमची इथे व्हॅल्यू किती झाली 0.458, तर तुम्ही कमवणार $20. ओके, कारण $10 तुमची पर पिपची व्हॅल्यू होती इंटू 2, तुम्ही कमवला $20. आता नुसतं प्रॉफिटच मी सांगणार नाही, तर समजा इथे तुम्ही मायनस तुमचे 3 पिप्स गेले आणि ह्याची व्हॅल्यू झाली करन्सीची 130.453, तर तुम्ही इथे गमवणार $30. ओके, कारण याची व्हॅल्यू होती 10 इंटू 3 पिप्स, तुमची झाली $30. सो हे पण बघायचं, तुम्हाला लॉसही माहीत पाहिजे प्रॉफिट बरोबर. पण आता मला वाटतं की तुम्हाला पर पिप, तसंच सेम तुम्हाला मिनी लॉटचं $1 पर पिप आहे. म्हणजे तुमचा एक पिप तुम्ही कमवलात तर $1 कमवाल, एक पिप लूज केला तर $1 गमवाल. ओके, 10 सेंट्स म्हणजे आता तुम्हाला सेंट्स जर माहीत नसतील तर $1 बनण्यासाठी लागतात 100 सेंट्स. ओके, $1 बनण्यासाठी लागतात 100 सेंट. जसं आपल्याकडे आपण ₹1 ₹2 मोजतो, तसे त्यांच्याकडे सेंट्स असतात. तर तुम्हाला मायक्रो लॉट जर घ्याल तर तुम्हाला एक पिपला 10 सेंट्स व्हॅल्यू आहे. ओके, पर पिप. कुठच्या लॉटला? मायक्रो लॉटला. म्हणजे तुम्हाला जर समजा $1 मायक्रो लॉटमध्ये कमवायचे असतील तर तुम्हाला मिनिमम 10 पिपचा टार्गेट अचीव केला पाहिजे. 10 पिप जर तुम्ही त्याच्यात कमवाल तर तुम्हाला 10 पिप जर त्यात कमवाल तर तुम्हाला तिथे $1चा प्रॉफिट होऊ शकतो. ओके, सेम तुम्ही जर इथे 10 पिप्स तुमचे जर लॉस झाला, 10 पिप्स कमी झाले, तर तुम्ही तिथे $1चा लॉस बुक करता. ओके, तर ह्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं जातं. मी तुम्हाला व्हॅल्यूज आणि कसं कॅल्क्युलेट करायचं ते सगळं समजवलेलं आहे. व्हिडिओ आजचा समजला नसेल, कॉन्सेप्ट कळले नसतील तर तुम्ही परत बघा. परत एकदा बघितलं नक्कीच कळेल. नाही कळलं तर डायरीत नोट डाऊन करा आणि मला सांगा, मी तुमचे जे काही शंका असेल त्या दूर करीन. बट हे असं कॅल्क्युलेशन आहे आणि तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून बघा. करन्सीज मी तुम्हाला चार्ट कसा बघायचा ह्याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये दाखवला आहे. सो ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊन वेगवेगळ्या करन्सीजचे तुम्ही चार्ट्स बघा. तिथे करन्सीजमध्ये ऑप्शनच असतो, मी तुम्हाला दाखवले कसं ॲड करायचं. त्या करन्सीजमध्ये करन्सीज ॲड केल्यात की वेगवेगळ्या करन्सीची व्हॅल्यू बघा, दिवसभरात ती किती % वर खाली होते ते बघा, त्याचे पिप्स चेक करा आणि बघा की ॲक्च्युअल तुम्ही जर ट्रेड केलं असतं तर तुम्ही किती डॉलर्समध्ये कमवलं असतं. ओके, हे तुम्ही चेक करू शकता ॲनालाइज करून. आता आपण लास्ट पॉईंट घेऊया, फायनल. Forex trading can be conducted through a broker or a trading platform, and traders can use a variety of tools and indicators to analyze the market and make informed trading decisions. Okay, फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ब्रोकर्स अवेलेबल आहेत. कुठचे ब्रोकर्स आहेत, काय आहेत, मी तुम्हाला पुढच्या अपकमिंग लेक्चर्समध्ये सांगणारच आहे. आता सध्या सांगायचं तर तुम्हाला मी एक सांगू शकतो, तो आहे ऑक्टा FX म्हणून एक ॲप आहे. सगळीकडे ॲड चालू असतात, तुम्ही बघितलं असणार. चांगला व्हेरीफाईड ॲप आहे, व्हेरीफाईड ब्रोकर आहे, तिथे तुम्ही करू शकता. अजून या व्यतिरिक्त बरेच सारे आहेत. मी आता तुम्हाला ॲप्स नाही सांगत आहे, कारण आता आपल्याला जास्त प्रॅक्टिसवर लक्ष द्यायचं आहे. डेमो अकाउंट इन फ्युचर मी तुम्हाला सांगणार आहे. डेमो अकाउंटवर तुम्ही पहिली प्रॅक्टिस करणार आणि त्याच्यानंतर मग आपण ॲक्च्युअल अकाउंटमध्ये जाणार आहोत. ओके, आणि लागणारे टूल्स आणि इंडिकेटर्ससाठी मी ट्रेडिंग व्ह्यू मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. काल आपलं हे झालेलं आहे, हे जे ट्रेडिंग व्ह्यू मी तुम्हाला काल दाखवलं आहे, तिथे अकाउंट काढून तुम्ही ह्या जशा मी इथे करन्सी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, राईटला मी ॲड केलेलं आहे, तशा तुम्ही ॲड करू शकता. त्याचे असे चार्ट्स बघू शकता आणि ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही करन्सीचा चार्ट रीड करून ॲनालाइज करून ठरवू शकता की आज करन्सी बाय करू शकतो की सेल करू शकतो. ओके, सो तुम्हाला ट्रेड करण्यासाठी ॲनालाइज करणं गरजेचं असतं. ओके, ॲनालिसिस करणं गरजेचं असतं आणि ॲनालिसिस तुम्ही करू शकता ट्रेडिंग व्यू या वेबसाईट किंवा ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्ही उपयोग करून, हे जे स्क्रीनवर मी दाखवतोय, सो ह्या असा उपयोग करून तुम्ही चार्ट्स बघू शकता आणि फॉरेक्स मार्केटचं ॲनालिसिस पहिलं सुरू करा. जेव्हा तुम्हाला ॲनालिसिस नीट जमेल त्यानंतर आपण डेमो अकाउंट काढून ट्रेड कसा करायचा ते आपण बघू.
त्यामुळे आजचा व्हिडिओ बघून ज्या काही शंका असतील त्या नोट डाऊन करा. पहिले मी सांगितलेलं आहे, आताही सांगतो की जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघताय तेव्हाच नोट डाऊन करून ठेवा जर तुमचे काही क्वेरीज किंवा काही शंका असतील तर. सेकंडली, ह्याच्या पुढचा टॉपिक कुठचा आहे तो मी आज तुम्हाला सांगतो. ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत की टाइप्स ऑफ ट्रेडिंग. तर वेगवेगळे ट्रेडिंगचे टाइप्स आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरसाठी आपला जो टॉपिक होता व्हॉट इज फॉरेक्स हा पूर्ण झालेला आहे. आणि जे पण आज मी शिकवले ते रिवाइज करा, रिव्हिजन करून ॲनालाइज करून थोडीशी प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर उद्या आपण पुढच्या लेक्चरला भेटू. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.